मी आज खूप आनंदी आहे, कारण या विषयाला मी चालना दिली, मूर्त स्वरूपापर्यंत आणलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी यातली व्यापकता, यातली गरज, सर्वसामान्यांना कसा लाभ होईल हे लक्षात घेऊन माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि मला आनंद वाटतो की राज्यभर फिरून विविध लोकांशी बोलून मी जो सर्वस्पर्शी सर्वकषाचा जो अहवाल तयार केला तो मुख्यमंत्र्यांनी जशाच्या तसा स्वीकारला। त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। नागपूरच्या अधिवेशनापूर्वी काय उपाययोजना केल्या आहेत हे टाइम फ्रेम करा अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी दिलाय आणि माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आहे, कारण मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाचं गरीब मोठं घर असावं हे स्वप्न असतं आणि मग छोट्या घराची बिल्डर मोठी जागा बनवतो, तो कमावतो, परंतु सर्वसामान्य माणसाला काही मिळत नाही। मग आता बिल्डर जो नफा कमावणार तो नफा सभासद आपल्यावर शेअरिंग करणार, त्यांना मोठी जागा मिळणार, कॉर्पस मिळणार आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आणि टाइम बाउंड स्वयंपुनर्विकासामध्ये 3 वर्षात इमारत उभी करावी असं आहे। त्यामुळे खाजगी बिल्डर कोण 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, अगदी 50-50 वर्ष इमारती राहिलेत, भाडी थकतायत, इथे पैसे उपलब्ध आहेत, सरकार पाठीशी आहे, स्वयंपुनर्विकास गतीने त्या किती वेळात हे सगळं ॲक्सेप्ट केलं जाईल आणि तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे मुंबईतल्या माणसाला मुंबईत घर पुन्हा एकदा, कारण की अनेकांना मुंबईत घर घेण्याची स्वप्न असतात पण ती अनेक कारणांनी रखडली जातात किंवा मग झोपडपट्टीतून इमारतीत जायची स्वप्न असतात पण तीही रखडली, किती वेळात हे सुरू होईल? सर्वसामान्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर होतो, परंतु या ठिकाणी आपण बघाल की आता आपण पागडीच्या सिस्टीम, सेस, नॉन सेस या सगळ्या इमारतींसाठी काय करावं हे सुचवलंय। त्याच्यामुळे मला वाटतं की आता अडचणी ह्या येणारच नाहीत, फक्त विश्वासानं त्या ठिकाणी पुढं आलं पाहिजे आणि मला वाटतं त्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाला आज मोठं घर मिळेल, शाश्वत घर मिळेल, उत्तम दर्जा, कारण शेवटी तुम्ही ठरवता डिझाईन काय असावं, बिल्डिंग कशी असावी, माल कुठला वापरावा, पेमेंट कधी करावं, बिल्डरच्या बाहेर जाऊन लाचारासारखं बसावं लागत नाही। तर आत्मनिर्भर हाऊसिंग तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं करून सोसायटी डेव्हलप करते, त्याचा जास्तीचा फायदा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला होणार आहे।